घटना आहे शिल्पाची। लग्नात 15 लाख रोकड आणि 15 तोळे सोनं हुंडा, तरी सासरी छळ। 27 वर्षीय गर्भवती इंजिनियरने आयुष्य संपवलं। हुंड्यासाठी सतत होणाऱ्या छळामुळे शिल्पाने आयुष्याची अखेर केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। 27 वर्षीय विवाहित इंजिनियर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राहत्या घरात गळफास घेऊन तिने आयुष्याची अखेर केली। सासरी सततच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून तिने मृत्यूला कवटाळलं, आरोप केला जात आहे। मयत महिलेचे नाव शिल्पा असून तिचा पती प्रवीण याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे। हुंड्यासाठी सतत होणाऱ्या छळामुळे शिल्पाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। लग्नाआधी 15 लाख रुपये, 15 तोळे सोनं आणि घरातील वस्तूही मागणी करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले। शिल्पा पूर्वी इन्फोसिस कंपनीमध्ये काम करत होती। शिल्पा आणि प्रवीण यांचा विवाह होऊन सुमारे 2.5 वर्ष झाले। या जोडप्याला 1.5 वर्षाचे बाळ आहे आणि शिल्पा पुन्हा गर्भवती होती, असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले। शिल्पाच्या पालकांनी तक्रारीत म्हटले आहे की प्रवीणच्या कुटुंबियांनी लग्नापूर्वी 15 लाख रुपये रोख, 15 तोळे सोन्याचे दागिन्याची मागणी केली होती। या मागण्या पूर्ण करूनही लग्नानंतर शिल्पावर अधिक पैसे आणि मौल्यवान वस्तूंसाठी वारंवार दबाव टाकला जात होता। तिचे काका चेंबन सिंह यांनी सांगितले की आम्ही तिचे 3 वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात तिचं लग्न केलं। आम्ही आमचे घर विकून लग्नात 40 लाख रुपये खर्च केले। त्यावेळी आम्ही तिला सोन्याचे दागिनेही दिले। त्यांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतरही मागणी सुरू होती। काही महिन्यापूर्वी त्यांनी आमच्याकडून आणखी 10 लाख रुपये घेतले होते। त्यांना आता 1.5 वर्षाचे बाळ आहे आणि ती पुन्हा गर्भवती आहे। लग्नाच्या वेळी तो BE टेक पदवीवर असल्याचे सांगत होते, पण गेल्या 2 वर्षापासून तो पाणीपुरी विकत आहे, असाही आरोप चेंबन सिंह यांनी केला आहे। चेंबन सिंह यांनी शिल्पाच्या मृत्यूची परिस्थिती शंका व्यक्त केली। घरामध्ये पंख्याखाली खुर्ची किंवा कोणतीही वस्तू ठेवलेली नव्हती। पंखा देखील अशा उंचीवर नव्हता की तिथे कोणालाही सहज पोहोचता येईल। दरवाजा तोडल्यावर कोणतेही चिन्ह दिसत नव्हते, असे ते म्हणाले। पोलीस गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।